जळगाव विधान परिषदेमध्ये शेवटपर्यंत आपली उमेदवारी कायम ठेवून महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी ही निवडणूक लढवली। मात्र या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे। या निकालानंतरची पहिली प्रतिक्रिया आपण शरद तायडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ, काय सांगणार, या निवडणुकीमध्ये आपला पराभव झालेला आहे, काय वाटतं, कशामुळे, काय कारण वाटतंय? पराभवचं मी म्हणणार नाही। पराभव हा विषय असा आहे की आम्हाला ही निवडणूक बिनविरोध होऊच द्यायची नव्हती आणि त्याच्यात मी सक्सेस झालोय। मी पराभव हा विषय जे पराजय चालू असतो, पण मला जे बिनविरोध होऊ द्यायची नव्हती मग ती मी होऊ दिली नाही। हो, आपण जर बघितलं तर आपल्याला या निवडणुकीमध्ये 17 मतं मिळालेली आहे। पण महाविकास आघाडीची मतं देखील त्यांना मिळाली आहे। महाविकास आघाडीची मतही म्हणजे महाविकास आघाडीने त्यांचा धर्म पाळलेला नाहीये। असं जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडी आता पहा, बरेचसे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की काय काय घडलंय, काय नाही घडलंय। महाविकास आघाडीचे मी आता वरती आमच्या पक्षा शिष्टमंडळात ते सगळ्यांचं मी हे करणारच आहे। 17 मतं म्हणजे ते आमच्या शिवसेनेची मतं आहे आणि महाविकास आघाडीवाल्यांनी आम्हाला मतदान केलेलं नाहीये, तर मी त्याचं सगळ्यांचं मी पक्ष शिष्टमंडळात सांगणार आहे। आपल्याला जी मतं पडली ती फक्त आपल्या पक्षाची मतं पडली, शिवसेना ठाकरे गटाची मतं पडली। मात्र राष्ट्रवादी, शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल किंवा इतर जे पक्ष आहेत आपले महाविकास आघाडीतले, यांनी आपल्याला कुठलीही मतं दिली नाही। महायुतीलाच त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। कुठेतरी नाराजी वाटते? 100% नाराजी। त्यांनी महायुतीलाच पाठिंबा दिलाय, नाहीतर तेवढे मतं नव्हते होते। आमचे जर महाविकास आघाडी घेतले 93 मतं होते। 93 मधले समजा 40 गाववाल्यांनी तर अगोदरच हे केलं होतं। महायुतीचे असताना त्यांनी ते 12 लोकांनी ते मतदान केलं नाहीये, ते अगोदरच झालं होतं। परंतु ठीक आहे, आता बरेचशे लोकांनी जे मतदान मला केलेलं नाही, म्हणजे महाविकास आघाडीला जे मतदान केलं नाही ते निश्चितच त्यांचा काहीतरी फायदा झाला असेल म्हणून त्यांनी ते मला मतदान केलेलं नाही। या निकालावर समाधान वाटतंय का भाऊ तुम्हाला? कारण तुम्ही सुरुवातीपासून या मतमोजणीवर असेल, मतदानाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता, आपण मोठा दावा देखील केला होता की मॅजिक पेनचा या ठिकाणी वापरू शकतो। असं काही वाटतंय का तुम्हाला या संदर्भात? 100% मॅजिक पेन म्हणा किंवा आजच्या तिथं जे घडामोडी झाल्या, आजच्या घडामोडी मी तिथं मतमोजणीला होतो। तिथं मतमोजणी चालू असताना तिथं 2 मतपत्रिका आल्या। ते एका मतपत्रिकेवर माझ्या नावापुढे पी लिहिलं होतं, मग त्यांनी ती अवैध केली। आणि त्यांचा जो होता विषय की त्यांनी जे आपल्याला सांगितलं होतं की त्या चौकोनी खाण्यातच 1 2 3 4 जे लिहा नावापुढे, तर पण तसं न लिहिता त्यांनी अनुक्रमांक नंबर 1 2 3 त्यांनी ते एक तिथं लिहिलं होतं, त्यांनी ते वैध ठरली। मग मी साहेबांशी बोललो किंवा साहेब म्हटलं असं हे चुकीचं आहे, जर तुम्हाला त्यांना विजयी घोषित करायचं तर करू शकता तुम्ही, पण असं हे चुकीचं आहे, हे अवैध आहे, तुम्ही वैध का धरताय? निवडणूक आयोगाकडे 100% करणार आहे मी। आता वरिष्ठांशी हे करतो आणि निवडणूक आयोगाकडे मी तक्रार दाखल करणार आहे। अरे धनशक्तीचाच विजय झालेला आहे। धनशक्तीचा विजय वाटतो नाही, धनशक्तीचाच विजय झालेला आहे। नाशिक मध्ये तर किती जोरदार फटका बसला हो शिंदे गटाला। शिंदे गटा म्हणा, आता इथं आता आमचे पालकमंत्री म्हणा इथले, त्यांना किती जोरात धक्का बसलाय तो। जे इथं आता अगोदर असं होतं किंवा पालकमंत्र्यांचे चिरंजीव आहे प्रताप भाऊ, त्यांना उमेदवारी भेटणार होती, पण त्यांची उमेदवारी इथं हे झाली। त्यांनी तिथे काही हे केली होती वाटाघाटी आणि तिथेही त्यांचा गच्चा केला त्यांनी। त्यांच्यामध्येच भानगडी झाल्या। 100% भानगड होती त्याचा। निकालाचं काय कारण वाटतंय भाऊ तुम्हाला? अपयशाचं काय कारण वाटतंय पराभवाचं? धनशक्ती। तर हा जनशक्तीचा नाही तर महायुतीच्या उमेदवाराचा जो आहे विजय, हा धनशक्तीचा विजय आहे। मी माझा पराभव मान्य करणार नाही, कारण या निवडणुकीमध्ये जरी मी उमेदवार म्हणून पराभूत झाला असलो, मात्र ही निवडणूक मी बिनविरोध होऊ दिली नाही, त्यामध्ये मी जिंकलो असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी शरद तायडे यांनी व्यक्त करत निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर देखील आक्षेप व्यक्त केलेला आहे। महाविकास आघाडीच्या लोकांनी धर्म पाळला नाही, महायुतीच्याच उमेदवाराला या ठिकाणी मतं दिली, या संदर्भात वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार आहे आणि मतमोजणी प्रक्रियेसंदर्भातल्या आक्षेपासंदर्भात देखील निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी शरद तायडे यांनी व्यक्त केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।